बस स्थानकावर पहाटेच्या वेळी बस प्रवासासाठी आलेल्या मंडळ कृषी अधिकाऱ्याला मारहाण करून लूटमार करणाऱ्याच्या मुसक्या आवळून 21,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात धुळे LCBला यश आले आहे। या प्रकरणी हरीश उर्फ विजय पवार राहणार नकाने रोड देवपूर या रिक्षा चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे। 2 एप्रिल रोजी शिरपूर मंडळ कृषी अधिकारी शुभम संतराम शिरसाट यांना 3 अनोळखी इसमांनी जबरदस्ती करीत मारहाण करून खिशातील मोबाईल, पाकिट व त्यातील 3,000 रुपये रोख रक्कम तसेच महत्त्वाची कागदपत्रे, ATM कार्ड हिसकावून लूटमार केली होती। या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। याचा तपास धुळे LCBचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत असताना गोपनीय माहितीच्या आधारे सुरत बायपासवरील कॅन्सर हॉस्पिटल जवळून हरीश उर्फ विजय पवार या रिक्षा चालकाला ताब्यात घेण्यात आले। विजय पवार याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने 2 अनोळखी इसमांसह सदर गुन्हा केल्याची कबुली दिली। त्याच्याकडून पोलिसांनी 18,000 रुपयाचा मोबाईल, 3,000 रुपये रोख रक्कम, आधार कार्ड, ATM कार्ड, लायसन्स असा एकूण 21,000 रुपयांचा मुद्देमाल जमा केला असून त्यांना गजाआड करण्यात धुळे पोलिसांना यश आले आहे। दिनांक 2 एप्रिल रोजी पहाटे 4:30 वाजता शुभम संतराम शिरसाट राहणार शिरपूर हे मंडळ कृषी अधिकारी आहेत शिरपूर येथे। हे त्यांचं काम आटोपून पहाटे 4:30 वाजता घरी जात असताना त्यांना रस्त्यामध्ये अडवून अज्ञात इसमाने त्यांचे पैसे, मोबाईल व इतर वस्तू काढून घेतलेल्या होत्या। त्याप्रमाणे त्यांनी धुळे शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला होता। सदर गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली। हरीश उर्फ विजय पवार हा रिक्षा चालक आहे आणि तो नकाने रोड येथे राहतो। याने हा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले। त्याला ताब्यात घेतले। विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली व गुन्ह्यामध्ये लूटमार केलेले मोबाईल, रोख रक्कम व इतर जे काही सामान होतं ते त्याने पंचांसमक्ष काढून दिलेलं आहे। सदर आरोपी व मुद्देमाल धुळे शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देऊन पुढील कारवाई करीत आहोत।